हाय हॅलो नमस्कार, मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनलमध्ये. तर ख्रिसमस जवळ येत आहे आणि ख्रिसमस जवळ आला की आपल्याला प्लम केकची चाहूल लागते आणि थंडीमध्ये हा केक खाल्ला जातो, कारण की आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण व्हावी, हीट निर्माण व्हावी यासाठी हा प्लम केक बनवला जातो. तर हा आता तुम्ही म्हणाल ख्रिसमस आपला हा काही सण नाही आहे, पण परंतु आपण प्लम केक करून खायला काय हरकत आहे ना. आपल्या शरीराला जर उष्णता मिळत असेल तर हा केक आपण खाल्लाच पाहिजे. आणि तीच रेसिपी मी आज घेऊन आलेली आहे आणि अगदी हेल्दी रेसिपी आहे. मैद्याचा केक हा बनवणार नाही आपण, गव्हाच्या पिठाचा आणि शिवाय बिना साखरेचा म्हणजेच गूळ घालून किंवा गूळ पावडर घालून हा केक आपण बनवणार आहोत. आणि घरी जे आपले साहित्य अवेलेबल आहे ते साहित्यामध्येच मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आदल्या रात्रीच समजा आता आपल्याला दुसऱ्या दिवशी केक करायचा आहे, तर आदल्या रात्रीच बघा मी एवढे सगळे हे ड्रायफ्रूट्स घेतले होते. काजू, बदाम, गोल्डन मनुके, ब्लॅक मनुके, चेरीज आणि भरपूर सारे टुटी फ्रुटी. तुम्ही याच्यामध्ये ना क्रॅनबेरीज पण ॲड करू शकता. तर हे सगळे हे आहे ते टुटी फ्रुटी 2 टेबलस्पून घेतले आणि बाकीचे जे साहित्य आहे ना ते सगळं 1-1 टेबलस्पून घेतलेलं होतं. आता एक बाउल घेतलेला आहे. इथं आता हे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ना आपल्याला बाउलमध्ये टाकायचे आहेत, कारण की आपल्याला हे सोक करून घ्यायचे आहेत. प्लम केकला हे रममध्ये सोक करतात, पण आपण ऑरेंज ज्यूसमध्ये हे सोक करणार आहोत. तर हा फ्रेश ऑरेंज ज्यूस मी काढून घेतलेला आहे 1/4 कप, म्हणजे जेणेकरून हे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ना हे याच्यामध्ये भिजल एवढा तरी ज्यूस पाहिजेच आपल्याला. आता याच्यामध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळं साहित्य देईलच. 2 टेबलस्पून आपल्याला टुटी फ्रुटी घेतलेले आहे आणि बाकीचं आहे ड्रायफ्रूट्स ते 1-1 टेबलस्पून घेतलेलं आहे. आता हे सगळं मी ऑरेंज ज्यूसमध्ये भिजू घातलं आणि क्लीन रॅप पेपर आहे ना त्याने मी अशा पद्धतीने आता हे झाकून ठेवणार आहे. रात्रभर आपल्याला हे सगळे ड्रायफ्रूट्स सोक करून घ्यायचे आहेत. तुमच्या जर रात्री हे भिजू घालायचं लक्षात नसेल तर कमीत कमी तुम्हाला केक करण्याच्या अगोदर 4 तास तरी भिजवा सोक केलेलं. खरंच याची चव ना खरंच वेगळी लागते. आता क्लीन रॅप पेपर मी अशा पद्धतीने कट करून त्याला व्यवस्थित पॅक केलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे. मी वरती काही ठेवलेलं नाही आहे, कारण की आपण ना फ्रिजरेटिव्ह ज्यूस कुठलाच वापरलेला नव्हता. फ्रेश ज्यूस वापरला आहे, त्याच्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं. आता आपण दुसऱ्या दिवशी मी हा केक स्टार्ट करायला घेतलेला आहे. तर हा सर्वात अगोदर आपल्याला 10 मिनटं हा ओटीजी आपला प्रीहीट करून घ्यायचा आहे 180 डिग्रीवर. आता तो प्रीहीट होईपर्यंत इथं मी सगळं साहित्य रेडी केलेलं आहे. काय काय आहे ते मी तुम्हाला सांगतेच. एकदम ड्रायवाले हे ड्रायफ्रूट्स घेतलेत कट करून. आज आपण गव्हाचं पिठाचा केक बनवणार आहोत, त्यामुळे गूळ पावडर, गव्हाचं पीठ, आपल्याला लागणार आहे 1/4 कप तूप किंवा बटर, कोको पावडर, दही आणि सोडा, बेकिंग पावडर, व्हिनेगर हे सगळं साहित्य लागणार आहे. पुढे पुढे तुम्हाला सांगेलच मी किती साहित्य आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी याचे सर्व प्रमाण मी डिटेल असं देईलच. तर आता हे साहित्य आपण बाजूला ठेवूया आणि आता केक बनवायला घेऊया. सर्वात अगोदर एक बाउल घ्यायचा आणि आपल्याला स्टेनर म्हणजे सगळं जे इन्ग्रेडियंट्स आहेत आपल्याला ते चाळूनच घ्यायचे आहेत. तर आता हे जे बघा सोक केलेलं आहे ते मी आता काढून वरती ठेवलेलं आहे फ्रीजमधून. ते आता बाजूला ठेवून घेऊया आणि अगोदर जे जे साहित्य लागतं ना ते आपण बघूया. तर बघा व्यवस्थित असं हे सोक झालेलं आहे पूर्ण ऑरेंज ज्यूसमध्ये. आणि सोक करून जर हे ड्रायफ्रूट्स आपण केकमध्ये टाकले ना खरंच खूप याची चव वेगळीच लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आपल्याला सर्वात अगोदर अर्धा कप मी दही घेतलेला आहे. दही आपल्याला फ्रेश घ्यायचं आहे, आंबट दही घ्यायचं नाही. अर्धा कप दही. आता माझ्याकडं कपचा जो सेट आहे तो 250 ml कपापासून स्टार्ट केलेला आहे, त्याच्यामुळं 10-20 ग्रॅम इकडे इकडे तुमचं जर कप मेजरमेंट असेल तरीही चालेल. पण अर्धा कप इथे दही घेतलेला आहे आणि आपल्याला साखरेऐवजी गूळ पावडर वापरायची आहे. मग 3/4 कप आपल्याला इथं गूळ पावडर घ्यायची आहे. जर तुम्हाला साखर घालायची असेल तर साखर ही 3/4 कप घेऊ शकता. ब्राऊन शुगर जरी घालायची असेल तरी तुम्ही तेवढंच घेऊ शकता. फक्त आपल्याला ते पिठी साखर करायची आणि घ्यायचं आहे. तर इथं आता गूळ पावडर आणि दही व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया. गूळ पावडर आणि दही
आपल्याला एकदम फाईन असं मिक्स होईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे, कारण की गूळ पावडरमध्ये ना छोटे छोटे बारीक ना गुळाचे खडे देखील असतात त्याच्यामुळं. आता हे झाल्यानंतर आपल्याला इथं 1/4 कप मी बटर घेतलेला आहे. तुम्ही याच्याऐवजी तूप घेऊ शकता किंवा ऑप्शनल तेलही घेऊ शकता, असं काही नाही आहे. मी इथं बटर वापरलेलं आहे 1/4 कप. ते देखील आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता जे आपल्याला आहे गव्हाचं पीठ, ते सगळे इन्ग्रेडियंट्स आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया. तर इथं 1 कप मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे 250 mlच्या कपाने आपल्याला हे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि हे चाळूनच घ्यायचं आहे. आता 250 mlच्या कपाने 1 कप गव्हाचं पीठ म्हणजेच कमीत कमी 150 ते 160 ग्रॅम आपल्याला हे पीठ होईल. आणि इथं मी 2 टेबलस्पून कोको पावडर घेतलेले आहे. कोको पावडर मी चांगल्या क्वालिटीचे वापरलेले आहे, जेणेकरून फ्लेवर कलर दोन्हीही आपल्या केकला येईल. 1 TSP बेकिंग पावडर घातलेले आहे. 1/2 TSP इथं सोडा वापरलेला आहे. तर हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना, ते एकत्रच मी बघा असे चाळून घेणार आहे. आता परत एकदा सांगते, याच्यात 1 कप गव्हाचं पीठ आपण घातलेलं आहे, ॲड केलेलं आहे. 2 टेबलस्पून कोको पावडर घेतलेले आहे, 1 TSP बेकिंग पावडर आणि 1/2 TSP सोडा. हे सगळं ना एकत्रच मी याच्यात टाकलं आणि चाळून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून गव्हाचं पीठ हे थोडंसं जड असतं, तो फुगायलाही थोडासा केक हा कमी फुगतो. म्हणून जेवढा चाळेल तेवढा केक हा आपला स्पॉन्जी होईल. जेवढं पीठ आपलं चाळेल तेवढं पीठ ते हलकं होतं, त्यामुळं तो केक बेक व्हायला किंवा राईस व्हायला मदत होते. आता हे झाल्यानंतर इथं 2 टेबलस्पून मी इथं मिल्क पावडर घेतलेली आहे, ती देखील मी चाळूनच घेतलेली आहे. आता इथं मी 1/2 TSP ही आहे दालचिनी पावडर. तर बघा, मी ही अशी पॅकिंगवाली दालचिनी पावडर आहे ना, ती मी वापरलेली आहे. याने खरंच या केकला फ्लेवर खूप छान येतो. आणि दालचिनी ही मसाल्याच्या पदार्थातली एकदम गरम पदार्थ आहे, आपल्या बॉडीला गरम ठेवतं, त्यामुळं बॉडीमध्ये हीट निर्माण करतं. म्हणून मी इथं 1/2 TSP आपली दालचिनी पावडर घातलेली आहे. आणि केकला थोडीशी चव यावी यासाठी मी इथं बघा एकदम 2 चिमूट मीठ घातलेलं आहे. आता सगळं हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हेल्दी असा हा केक आहे. लहान मुलांनाही तुम्ही तो, मुलांपासून एकदम म्हाताऱ्या माणसांपर्यंत हा केक तुम्ही खायला देऊ शकता. आणि प्लस ज्यांना शुगर डायबिटीस असेल तर त्यांनाही गूळ पावडर घातल्यामुळे हा केक खाता येईल. म्हणून हेल्दी, पौष्टिक आणि आपल्या बॉडीला कुठलीही हानी न पोचणारा हा केक आहे. घरी एकदा नक्की ट्राय करा. आणि आता हळूहळू मिक्स करताना देखील एकदम जोरजोरात फेटून घ्यायचं नाही, हळूहळू आपल्याला ते मिक्स करायचं आहे. आणि आता आपण हे ड्रायफ्रूट्स आहेत ना, हे सगळे ड्रायफ्रूट्स आपण त्याच्यात घालून घेऊया, जे भिजवून ठेवले होते ते. आणि आता पुन्हा एकदा मिक्स करूया. आता आपण ज्यावेळेस, एक टिप सांगते, गव्हाच्या पिठाचा केक बनवतो त्यावेळेस जे बॅटर आहे ना, ते बॅटर आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे, घट्ट करायचं आहे. आणि जेणेकरून हे ड्रायफ्रूट्स आहेत ना, बॅटर घट्ट असल्यामुळं ड्रायफ्रूट्स सगळीकडे मिसळले जातात. जर हे बॅटर पातळ जर केलं ना, तर ड्रायफ्रूट्स हे बघा आपले खाली बसले जातात. त्यामुळं बॅटर जेवढं घट्ट असेल तेवढे ड्रायफ्रूट्स आपल्याला सगळीकडे एकसारखे या बॅटरमध्ये मिक्स होतात. आपण जे गव्हाचं पीठ वापरतो त्याच्यावर डिपेंड आहे की आपल्याला इथं किती दूध लागते आणि किती नाही. इथं मी 2 टेबलस्पून दूध घेतलेलं आहे, पण मी एकदम न घालणार, हळूहळू घालणार आहे. कारण की प्रत्येक क्वालिटीचा गहू असतो आणि प्रत्येक गव्हाचं पीठ हे वेगळं असतं. काही आपण जे लिक्विड इन्ग्रेडियंट्स वापरतो ना, त्याच्यामध्येच आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी व्यवस्थित होते. काहींचं गव्हाचं पीठ हे थोडंसं वेगळ्या क्वालिटीचं गहू असेल तर त्याला जास्त घट्ट बॅटर होतं, मग त्याला वरतून ॲड दूध करावं लागतं. तर मी इथं 2 टेबलस्पून दूध घातलेलं आहे. तुम्हाला 3 टेबलस्पूनसुद्धा लागू शकतं किंवा 4 टेबलस्पूनसुद्धा लागू शकतं. फक्त आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी ना, ते फक्त लक्षात घ्यायची आहे की किती पाहिजे आपल्याला, कसं पाहिजे आपल्याला ते. आता स्पॅच्युलावर बॅटर घेतलं बघा, अशा पद्धतीने बॅटर आपलं व्हायला पाहिजे. इतपत आपण त्याच्यात दूध ॲड करत जायचं आहे. हे बघा, बॅटरची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे, हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. जास्त पातळ बॅटर करायचं नाही. आता आपण गव्हाच्या पिठाचा केक बनवतो आहे, म्हणून आपल्याला इथं ना मी 1 TSP व्हिनेगर वापरणार आहे. कारण की मैदा हलका असतो, गव्हाचं पीठ थोडंसं जड असतं आणि तो फुगायला ना थोडंसं लेट होतं. त्याच्यामुळं व्हिनेगर इथं आपल्याला 1 TSP ॲड करायचं आहे, जेणेकरून आपला जो केक आहे तो थोडासा मैद्यासारखा असा फ्लफी आणि स्पॉन्जी होईल. आता मी 1 TSP ॲड केल्यानंतर परत एकदा मिक्स करून घेते व्यवस्थित. आणि आता बॅटरवरती जास्त वेळ ठेवायचं नाही आहे,
लगेच आपल्याला बघा आता विनेगर घातल्यामुळं आणखीन हे बॅटर ना हलकं झालेलं आहे आणि थोडंसं फुगल्यासारखं वाटतं बॅटर हे, म्हणून पटकन आता आपण जो टीन वापरणार आहे त्याच्यामध्ये हे बॅटर आता आपल्याला घालून घ्यायचं आहे. आजचा केक हा आपण हाफ KGच्या प्रमाणात बनवणार आहोत. यासाठी आपल्याला हाफ KG केक बनवण्यासाठी 6 इंचचा टीन इथं मी वापरलेला आहे आणि बटर पेपर अगोदरच मी कट करून ठेवलेला होता. फक्त तेलाने इथं आपल्याला ग्रीसिंग करायचं आहे आणि पटकन हे बॅटर आपण टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे. कारण की बॅटरमध्ये आपण बघा बेकिंग पावडर, सोडा, व्हिनेगर हे घातलेलं आहे, त्यामुळे बॅटर हलकं होतं आणि जेवढा आपण उशीर करेल बेक करायला केक तोपर्यंत मग नंतर आपला हा केक ना जास्त फुगणार नाही. कारण की बेकिंग पावडर आणि सोडा घातल्यामुळे याची क्रिया ही लगेच ती इन्स्टंट चालू होते आणि त्यामुळं आपल्याला पटकन हे बॅटर टीनमध्ये घालून OTGमध्ये आपल्याला बेक करायला ठेवायचं आहे. बॅटर घालून घेतल्यानंतर टीन आपल्याला टॅप करायचं विसरायचं नाही. अशा पद्धतीने आपल्याला हा टॅप करूनच घ्यायचा आहे, जेणेकरून बॅटरमधली इयर आहे ना ती सगळी बाहेर पडली जाते. टीन टॅप केल्यानंतर आपण जे आता हे ड्रायफ्रूट्स घेतले होते, काजू, बदाम आणि चेरीज, मनुके, हे सगळे ना आपण या बॅटरमध्ये ठेवून असे ठेवायचे आहे. आता प्लम केक म्हटल्यानंतर भरभरून ड्रायफ्रूट्स येतात. आता इथं माझ्याकडे जे अवेलेबल होते तेच मी ते टाकलेले आहेत. चेरीज कट केलेले आहे, काजूसुद्धा अशा पद्धतीनेच कट करून टाकायचे आहे, जेणेकरून छान असा आपला केक हा डेकोरेटिव्ह दिसेल. आणि काळे मनुके, गोल्डन मनुके, चेरीज आणि टुटी फ्रुटी हे सगळं आपण याच्यावरती घालून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा मी भरभरून ड्रायफ्रूट्स देखील टाकून घेतलेले आहेत. मस्त तर टुटी फ्रुटी देखील मी थोडीशी ना कलरफुल टाकलेले आहे, जेणेकरून केक हा आपला छान दिसेल. आणि आता पुन्हा हलकासा मी टॅप केलेला आहे आणि आता आपण OTGमध्ये आपलं हे जे बॅटर आहे ना ते बेक करण्यासाठी ठेवून देऊया. पहिला 10 मिनटं आपण प्रीहीट करून ठेवलं होतं. आता आपण हा बेक करायला 180 डिग्रीवर आपल्याला 45 मिनटं ना हा बेक करून घ्यायचा आहे. आणि बेक होताना मध्ये आधी OTG अजिबात उघडायचा नाही आहे. जर मध्ये आधी जर सारखाच OTG आपण उघडून बघितला केक बेक झाला का बेक झाला आहे का, तर काय होतं बाहेरची जी एअर आहे ना ते आतमध्ये जाते OTGमध्ये आणि केक आपला बसला जातो. याच्यामुळे 45 मिनटं तरी OTG उघडायचा नाही. बरोबर 45 मिनटात केक हा आपला बेक होतो. तर त्याचबरोबर मला दुसरी ही ऑर्डर होती, त्यामुळं मी नंतर तेही मी केली मावा केकची आणि मी तेही बेक करायला टाकलेलं आहे. तर 45 बरोबर 45 मिनटं मला हा केक बेक व्हायला लागलेला आहे. टूथपिक मधोमध घालायची आणि आपला हा केक बेक झाला का नाही हा चेक करायचा. अजिबात बॅटर आपल्याला बघा टूथपिकला चिटकलेलं नाही आहे, क्लीन अशी टूथपिक निघाली, याचा अर्थ आपला हा केक बेक झालेला आहे. सुंदरही दिसतोय, कुठंही डोम शेप आलेला नाही आहे, केकला अजिबात क्रॅक गेलेलं नाही आहे. आता पूर्ण हा थंड होऊन दिला आणि थंड झाल्यानंतरच मी हा बोर्डवरती बघा डिमोल्ड करून घेतला. मस्त की बघा तुम्हीच बघू शकता, मस्त ह्याला जाळीही आली आणि इझिली डिमोल्डही झाला. स्पॉन्जी झालेला आहे, जाळीही खूप सुंदर पडलेली आहे. आणि आपण ना आता बोर्डवरती हा केक ठेवून देऊया. थोडासा हलकासा गरम आहे. आता वरचे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते अलगद राहिलेले थोडेसे ते निघले जातात, तर पुन्हा आपण त्याच्यावरती ते घालून घ्यायचे आहे. मस्त असा हा आपला प्लम केक रेडी झालेला आहे. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही देखील बनवू शकता असा केक. बघा मस्त याला जाळीही पडलेली आहे, फुगलेला आहे, छान डोम शेपसुद्धा आलेला नाही. आता पूर्ण थंड होऊन दिला वरच मी हा तुम्हाला कट करून देखील दाखवणार आहे की आपला हा केक मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे आणि मऊ लुसलुशीत झालेला आहे. अजिबात असा कडक नाही झालेला, काय नाही, सहजासहजी तो आपल्याला म्हणजे एजेड म्हाताऱ्या माणसांनासुद्धा हा खाता येईल असा. आता हा मी कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आतून सुद्धा बघा याला गव्हाच्या पिठाचा केक असून सुद्धा जाळी खूप छान पडलेली आहे. आणि मी तुम्हाला तोडून दाखवते, हे बघा मस्त सहजासहजी हा केक आपला तुटला आणि मऊ एकदम जाळीदार असा हा केक आपला झालेला आहे. एकदम सॉफ्ट असा हा केक झालेला आहे बटर वापरल्यामुळं. हे बघा सहज तुटला जातो, मस्त खायला देखील तेवढाच टेस्टी आणि यम्मी हा केक. हा मावा केक पण केलेला आहे आणि हा आता डिमोल्ड करूया. त्याच्या अगोदर तुम्हाला हा केक खाऊन दाखवते मी. गव्हाच्या पिठाचा केक हा एवढा सॉफ्ट झालाय, खायला सुद्धा खूप छान टेस्टी झालाय. नक्की तुम्ही ट्राय करा आणि तुम्ही बनवलेला केक कसा झाला कमेंट करून मला नक्की सांगा.
चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.